हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. तर मित्रांनो, आज आहे ना आपण आपल्या सातबाईच्या वावरात आलोय खत मारायला. कारण की ना लेबरच भेटत नव्हते खत मारायला, त्याच्यामुळे आपल्याला आता खत मारावं लागेल. हे पा एवढी पट्टी ही, तर इथं आहे ना खत मारायचं आहे गाईज. तर आता आहे ना आपण वावरातून जाऊन आलोय, आपलं ते खत मारायचं सगळं झालंय. आता आहे ना आपल्या काल थोडं ट्रॅक्टरची मॉडिफिकेशन बाकी होती, ती थोडी करून घेऊ. हे बघा, ह्या इथं आहे ना आपल्याला मध्ये व्हाईट लाईट टाकायचं आहे इथं, तिकडून पण तसंच करायचं आहे आणि मागच्या लाईटात पण. आता आहे ना मी तुम्हाला बसवणं झालं का मग तुम्हाला दाखवतो. आपला आहे ना आता ह्या साईडचा लाईट बसून झाला आहे. त्या साईडचा लाईट आहे ना आपण हे घरी जाऊन जेवण खाऊन करू, मग बसून येऊ. हे पहा, जास्त डेंजर चमको राहिलं तो पहिल्यापेक्षा. आपलं आता जेवण खावण झालं आहे. आता आहे ना आपण आपल्या कामाला परत लटको. आता हे बघा, आपल्या इकडं आहे ना थोडा पाऊस झाला. ह्या बा, आता आपण आपल्या लाईट परत बसवायला सुरू करू. या ताडपत्रे खाली ना आपली 350, त्याच्यामुळे इग्नोर करा थोडं. एक साईडचे लावले, आता एक साईडचेच बाकी राहिले गाईस. तर आपलं आहे ना लाईट बसवायचं म्हणजे झालं आहे. हे बघा, त्या साईडचा पण बसवला आहे, या साईडचा पण बसवला आहे. हे बघा, आपण यात व्हाईट लाईट टाकला आहे, व्हाईट कलरचा LED लाईट. कारण हे हॅलोजन लाईट आहे ना लय पॉवर खाते ट्रॅक्टरची, आणि त्याने फ्यूज पण लगेच उडून जातो ट्रॅक्टरचा. आणि हा बॅक लाईट आहे ना, हा पण खराब झाला होता आपला. आपण याच्यात पण व्हाईट लाईट टाकला. हे बघा, हा एवढा खास चमकत नाही पण मग बरं आहे. तर आपलं आहे ना आत्तापुरतं मॉडिफिकेशन एवढंच करायचं ट्रॅक्टरवर. नंतर आहे ना आपण अजून मॉडिफिकेशन करणार आहे, मी तुम्हाला तसं सांगेल. तर मॉडिफिकेशन राहिलं ना व्हिडिओ बनवून टाकू आपण. काहीच. तर तुम्हाला आहे ना आपल्या ट्रॅक्टरची मॉडिफिकेशन कशी वाटली ते सांगा. आणि आजसाठी एवढंच, बाकीचं आहे ना आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू.